टेस्ट मॉर्निंग. अमृत ज्यूस का घ्यायचं असतं हा माझा एक प्रश्न आहे सगळ्यांना. अमृत ज्यूस का घ्यायचं? प्रोडक्ट तर भरपूर आहेत, मार्केटला प्रोडक्ट आहेत, नाही असं नाही. प्रत्येक प्रोडक्टला काही नाही काय सोल्युशन आहे, प्रत्येक प्रोडक्टचा रिझल्ट पण आहे. असं काय आपला अमृत ज्यूस आहे असं नाही, प्रत्येक प्रोडक्टला रिझल्ट आहे. पण अमृत ज्यूसच का घ्यायचं? कसं आहे, अमृत ज्यूस खरोखर अशा काही संजीवनीपासून बनवलं आहे की ते बरंच. आता तुम्ही बघितलं ह्या जवळजवळ 40-42 प्रोडक्टचे घटक आहेत. बाकीचे इथं गेले तुम्ही अमृत नोंदीचे काय ॲडव्हर्टाईज बघता, अमृत नोंदी हा एकच घटक आहे. बरेच लोक त्याच्यावर, बऱ्याच लोकांना नागठाणमध्ये तुमच्या अमृत नोंदीचं प्रोडक्ट एवढं चालत होतं, पण त्या घरोघरी का नाही प्रोडक्ट त्या लोकांनी आम्हाला सांगितलं आम्हाला त्याचा फरक नाही. पण त्या घरी आम्ही भरपूर जणांना दिलं आहे, त्यांना अमृत ज्यूसचा फरक पडला आहे. मग अमृत ज्यूस घेण्याचं कारण एकच की अमृत ज्यूसमध्ये असे काही घटक आहेत जे कधीही आपण खाल्ले नाहीत आणि कधी वापरले पण नाहीत आणि आपल्याला माहीत पण नाहीत. असे काही जडीबुटी आहेत त्या आपल्या भागात भेटतात, काय आपल्या भागात भेटत पण नाहीत. आता ठराविक आहे ते त्या आपल्या भागात भेटतात पण काय भेटत पण नाहीत. मग अशा घटकामुळं काय होते की आपल्याला खरोखर त्यापासून एक संजीवनी आपल्या शरीरात निर्माण होते. की काय गोष्टी आपण पूर्वी बघितलं की कार जुंधळा होता. कार जुंधळा खाल्ला की लोक म्हणायचे 100 वर्ष जगतात. हां, देवाने 100 वर्ष दिलेत, प्रत्येकाला दिलेत 100 वर्षे, नाही असं नाही. आपल्याला पण आयुष्य 100 वर्षाचं आहे, पण आपण जगत नाही. आत्ताचा कालमर्यादा बघितला का नाही तर 60-70, लईत लई 75 म्हणजे शेवट झाला आहे. पण पूर्वीचे लोक अजून पण आहेत, 80च्या क्रॉस आहेत. आता मी कालच एका माझ्या मित्राची आई वारली तर तिथं